दिल्ली स्फोट प्रकरण कारचा नवा व्हिडिओ समोर। पीयूसी चेक करताना कारमध्ये 3 लोक असल्याचं समोर। i20 कारचा नवा व्हिडिओ समोर। सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या मुझम्मिलचे जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचे पुरावे सापडल्याची सूत्रांची माहिती। तर सुरक्षा यंत्रणा मुझम्मिलच्या बँक व्यवहारांची तपासणी करणार, सूत्रांची माहिती। काल झालेल्या स्फोटानंतर लाल किल्ला 3 दिवस बंद राहणार। 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला बंद राहणार। दिल्ली स्फोटानंतर देशातील सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली। प्रवाशांना विमान प्रस्थानाच्या किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना। स्फोट प्रकरणानंतर 3 जण पुलवामा पोलिसांच्या ताब्यात। आमिर, तारिक आणि उमर पुलवामा पोलिसांच्या ताब्यात। तिघांची पुलवामा पोलिसांकडून चौकशी सुरू। उमरच्या आईला आणि मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। काही दिवस मी लायब्ररीमध्ये असल्यानं आता कॉल करू नको, उमरनं आईला कॉलवर सांगितल्याची उमरच्या बहिणीची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणी यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल। स्फोटक कायद्याच्या विविध कलमांखाली कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। दिल्ली घटनेनंतर सिद्धिविनायक मंदिर परिसरातील सुरक्षेमध्ये वाढ। मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची तपासणी। सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून सुरक्षेसंदर्भात आढावा। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये सुरक्षेमध्ये वाढ। प्रवाशांकडे सामानाची कसून तपासणी सुरू। मुंबईतील इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ। दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर नागपूर पोलीस हाय अलर्टवर। नागपूर शहरातील अतिसंवेदनशील भागामध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढवली। नागपूर विमानतळावर डॉग स्क्वॉड तैनात। रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुद्धा डॉग स्क्वॉड तैनात। बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास एसआयटीकडे द्यावा। शेहजीन सिद्दीकींची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। पतीच्या मृत्यूमागे बिल्डर लॉबी आणि एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून बावनकुळेंवर मोठी जबाबदारी। भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी बावनकुळे यांची नियुक्ती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्णय। कोरडा मुंडेंनी खासदार सुप्रिया सुळेंची वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। अभिनेत्री शिल्पा शेट्टीची मुंबई हायकोर्टात धाव। 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिल्पा शेट्टी हायकोर्टात। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी शिल्पा शेट्टीनं केली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेना वापरण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाला ठाकरेंनी आव्हान दिलेलं। प्रवक्तेपदावर हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांची फेसबुक पोस्ट व्हायरल। आपला इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, गरज पडली तर ख्वाडा करणाऱ्यांचा आहे। रुपाली ठोंबरे पाटलांची पोस्ट व्हायरल। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती। दोन्ही मुलींना अमेरिकेहून भारतामध्ये बोलावलं। माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतीये। त्यांच्या मृत्यूची बातमी चुकीची असल्याचं ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय। मुंबईतल्या कूपर रुग्णालयामधील डॉक्टरांचा गेल्या 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन। मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित करण्यावर आंदोलक डॉक्टर ठाम। यवतमाळमध्ये शरद पवार पक्षाला मोठा धक्का। शरद पवार पक्षातील यवतमाळच्या माजी सभापती अरुणा गावंडेंचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश। पालकमंत्री संजय राठोड, पराग पिंगळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न।